नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन आधुनिक इमारतीचं उद्घाटन 27 सप्टेंबर रोजी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर तसंच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी दिली आहे। या परिषदेस महाराष्ट्र व गोवा वकील परिषद सदस्य ॲडव्होकेट जयंत जायभावे, नाशिक जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव शेटे, सहसचिव ॲडव्होकेट संजय गीते, ॲडव्होकेट सोनाल गायकर, खजिनदार ॲडव्होकेट कमलेश पाळेकर आदी उपस्थित होते। नाशिक जिल्हा न्यायालयाची स्थापना सन 1885 मध्ये झाली। जुन्या दगडी इमारतीनंतर सन 2005 मध्ये न्यायालयासाठी नवीन इमारत उभारण्यात आली होती। मात्र खटले, वकील व न्यायाधीशांची संख्या वाढल्यानं न्यायालयाच्या विस्ताराची आवश्यकता भासली। वकील संघाच्या पाठपुराव्यामुळे न्यायालयासाठी 2.5 एकर जागा उपलब्ध झाली। सन 2020 मध्ये राज्यस्तरीय वकील परिषदेच्या वेळी या जागेवरील 5 लाख चौरस फुटांच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं होतं। न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे केवळ 4 वर्षात हे बांधकाम पूर्णत्वास आलंय। तर कशी असेल ही इमारत पाहूया। जिल्हा न्यायालयाची देशातील पहिलीच अशी भव्य दिव्य 7 मजली इमारत, ज्यात तब्बल 45 न्यायदान कक्ष, 700 लोकांची आसन क्षमता असणारं सभागृह, बहुमजली वाहनतळ, ज्यात एकाच वेळी 500 चारचाकी आणि 1000 दुचाकी वाहनं उभी करता येतील, या आणि इतर अनेक अद्ययावत आधुनिक सुखसुविधायुक्त प्रकल्पाचं बांधकाम फेब्रुवारी 2020 मध्ये सुरू करण्यात आलं। 350 कोटी रुपयात हा बहुआयामी प्रकल्प उभारण्यात आलाय, ज्यामुळे जिल्हा न्यायालयामध्ये एकाच वेळी 75 न्यायदान कक्ष, जवळपास 4000 वकील आणि हजारो नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील। सुमारे 350 कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेली ही इमारत अत्याधुनिक सुविधा असलेली आहे। या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन जिल्हा न्यायालयालगतच्या पोलीस ग्राउंडवर करण्यात आलं असून तेथे सुसज्ज आसन व्यवस्था करण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक, पत्रकार, वकील आणि न्यायाधीश यांना निमंत्रित करण्यात आलंय। नाशिककरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा वाढवावी असं आवाहन देखील आयोजकांतर्फे करण्यात आलंय। संविधान न्यूज, नाशिक।